ये एम्प्लॉई है द्वारका वाटर पार्क के, जो कस्टमर के ऊपर मार्केट खर्च कर रहे हैं। ये ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। या दृश्यांमध्ये बाउन्सर्सच्या हाती लोखंडी रॉड आणि बॅट दिसते आहे आणि याच रॉड आणि बॅटने ते निष्पाप लोकांवर अंधाधुंद मारहाण करीत आहेत। ही मारहाण इतकी क्रूर आणि अमानुष होती की 2 महिला जागीच बेशुद्ध पडल्या आणि कित्येक तास त्यांना शुद्धच आली नाही। ही भयावह आणि हिंसक घटना आहे नागपूर जवळील खापरखेडा परिसरातील वाकी गावात असलेल्या द्वारका वॉटर पार्क मधील। रविवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास एकाच कुटुंबातील 7 जण फिरण्यासाठी या वॉटर पार्कमध्ये गेले होते। दिवस संपत आल्यावर पार्क बंद होत असल्याने सगळे बाहेर पडत होते। तेवढ्यात पार्कच्या सुरक्षा रक्षकांशी किरकोळ वाद झाला आणि अचानक बाउन्सर्सनी तिथे धाव घेतली। एका मागोमाग एक बाउन्सर हातात लोखंडी रॉड आणि बेसबॉल बॅट घेऊन त्या कुटुंबावर तुटून पडले। साक्षी घारोटे, सोनाली शिंदे, विवेक शिंदे, पवन शिंदे, मयूर घाटोळे आणि त्यांच्या 2 मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली। विशेष म्हणजे हे सर्वजण निष्पाप होते, ना मद्यप्राशन ना गैरवर्तन, केवळ वाद झाला म्हणून त्यांच्यावर असा जीवघेणा हल्ला झाला। हा प्रकार केवळ मारहाणीवरच थांबला नाही तर जखमींना पार्कमधील एका खोलीत जवळपास 1 तास डांबून ठेवलं गेलं। साक्षी आणि सोनाली या 2 महिला बेशुद्ध झाल्या, मात्र तिथे उपस्थित बाउन्सर्सनी मदत तर दिलीच नाही, याउलट त्यांच्या विनवण्या धुडकावून लावल्या। पवन शिंदे यांनी वेळोवेळी खापा पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। 112 नंबरवर वारंवार फोन देखील केला, मात्र तासाभरानंतरही कोणीही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही। जेव्हा पीडितांनी थेट नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधला तेव्हाच पोलिसांनी हालचाल सुरू केली। त्यानंतर द्वारका वॉटर पार्कच्या गाडीने दोन्ही महिलांना प्रथम पाटण सावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात, नंतर नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं। या घटनेवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी जेव्हा द्वारका वॉटर पार्कचे मालक धर्मा रमाणी यांच्याशी आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी थेट असं काहीच घडलेलं नाही असे सांगत उडवाउडवीचे उत्तरे दिली। धर्मा जी बात कर रहे हैं? बोल रहा हूँ। हाँ, मैं सुरभि शिरपुरकर लोकमत से बोल रही थी। हाँ ये आपकी द्वारका वाटर पार्क आपसे बिलोंग करता है ना सर? हाँ जी, वहाँ पर अभी बहुत बड़ा इंसिडेंट हुआ है। आपके बॉडीगार्ड्स जो है उन्होंने लोगों से मारपीट किया और 2 लेडीज अभी भी बेहोश हालत में है। नहीं ये झूठ बात है। उन्होंने हाथ उठाया पहले बाउंसर के ऊपर। वीडियोज है इसके, हाँ। प्रूफ के तौर पर वीडियोज है और ये कोई पहली कंप्लेंट नहीं है, इसके पहले भी काफी बार कंप्लेंट्स आ चुके हैं वहाँ पर। कितने ये लोगों की कैपेसिटी है सर यहाँ पर? यहाँ पे है ना बहुत बड़ा 58 एकड़ का पार्क है। तो नहीं, वैसा नहीं, एकड़ की बात नहीं होती है। इट हैज टू बी सम प्रॉपर कैपेसिटी, राइट? अगर कोई आप वाटर पार्क या ऐसा कुछ होता है, सिक्योरिटी गार्ड्स साथ में जो लाइफ गार्ड्स होते हैं वो प्लस कैपेसिटी होती है, तो वो कितने लोगों की कैपेसिटी है आपके यहाँ? अपनी 1700 लोगों की कैपेसिटी है। और आज कितने लोग थे सर यहाँ पर? 1710 झूले की लाइन में है। ये घुस रहे थे तो बाउंसर ने मना किया तो उसने हाथ उठा दिया सीधा। फिर बाउंसर ने उसको खींचा पकड़ के वहां से बाहर, तो ये लेडीज बीच में है, तो लेडीज गिरी नीचे एक। नहीं गिरे नहीं, मारने का वीडियो है सर। नहीं मारा गया है दोनों को। अच्छा, 2 लेडीज कैसे बेहोश हो जाएगी? दोनों गिर गई क्या नीचे? नहीं, दोनों बेहोश कहाँ हुई है? मालकच्या सांगण्यावरून मॅनेजरला कॉल केला असता सारखंच उत्तर मिळालं, पण खरा प्रश्न इथे उपस्थित होतो की जर का कोणी जीव गमावला असता तर जबाबदार कोण असतं? शनिवारी रविवारी गर्दीच्या नावाखाली या ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोकांना प्रवेश दिला जातो, केवळ जास्त पैसे मिळवण्यासाठी। या पार्कमध्ये लोकांच्या सुरक्षिततेचा पूर्णपणे फज्जा उडालेला आहे। ना सुरक्षेची यंत्रणा, ना तातडीची वैद्यकीय मदत आणि वरून पोलिसांची उदासीनता। या पार्कमध्ये याआधी देखील अशा पद्धतीची घटना घडली असल्याचं स्थानिकांचं मत आहे, मात्र यावेळी हद्द झाली। महिलांवर हल्ला, खोलीत डांबून ठेवणं, पोलिसांकडून दुर्लक्ष आणि मालकांची निष्काळजी भूमिका। ही घटना केवळ हिंसेची नाही, ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची जळजळती उदाहरण आहे। द्वारका वॉटर पार्कच्या परवानग्या तपासल्या गेल्या पाहिजेत।
मालकावर आणि संबंधित बाउन्सर्सवर गुन्हे दाखल होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता हा परिवार आणि स्थानिक करीत आहेत. कारण उद्या जर का कुणाचा जीव गेला तर त्याची किंमत कोण मोजणार? पोलिसांनी वेळेवर कारवाई का केली नाही? हे सगळे महत्वाचे आणि गंभीर प्रश्न आता समोर येत आहेत. सुरभी शिरपूरकर, नागपूर, लोकमत.